त्यानंतर विनय मॅडम विनंती करेन की आपण करुणा पाटील मॅडम यांचाही सन्मान करा। मी समाजाच्या वतीनं अखंड कोकणातील जे 7 जिल्ह्यांच्या वतीने आपल्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनामध्ये शुभेच्छा देतो। महिला जागतिक दिन 8 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो आणि या दिनाचे औचित्य साधून कुणबी समोन्नती संघ संलग्न कुणबी महिला मंडळाच्या वतीने मुंबईमध्ये वाघे हॉल येथे महिला जागतिक दिन, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचं वैयक्तिक कलागुणांचं सादरीकरण, सत्कार सन्मान सोहळा, वक्त्यांचं प्रबोधनात्मक भाषण, त्याचप्रमाणे महिलांचा हळदीकुंकू समारंभ असे विविध कार्यक्रम 9 मार्च 2025 रोजी कुणबी ज्ञातिगृह वाघे हॉल परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखवली। त्या सर्वांचं कौतुक आणि खरोखर आभार, कारण महिला संघटित होणं ही काळाची गरज आहे आणि कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णाताई पाटील आणि सेक्रेटरी दीपिकाताई आगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला। त्या सर्वांचे आभार, धन्यवाद। महिला दिनानिमित्त सर्व महिलांना कालच खऱ्या अर्थाने झालं, फक्त आपलं एक दिवस तरी सुद्धा कुणबी समाजाच्या वतीनं अखंड कोकणातील जे 7 जिल्ह्यांच्या वतीने आपल्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनामध्ये शुभेच्छा देतो। माझ्या समवेत संघाचे सहसेक्रेटरी आमचे माधवराव कांबळे, संघाचे कार्यकारिणी सदस्य आमचे कांबळे साहेब, महिला मंडळाचे तसं मला होईल मॅडमचा आमच्या मोरे नक्कीचा पंचे करते ना, कारण की ह्या मोरे तुमच्या आहेत माझी आणि मी आम्ही एका 10वी पर्यंत एकत्र शिकलो आणि त्यांनी लवकर लग्न केलं आणि मुंबईला आणि ह्या मॅडमचं मला थोडं काय महार शाखा घेतलेल्या त्या आमच्या आग्रेताई आणि करुणाताई। आज खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन की कुणबी समाजाचा संघ हा जवळजवळ 1920 साली 1920 साली आणि पूर्वी आपल्या समाजाला लोक कुणबी म्हणायला पण लाजत होते। काहींनी कुणबी नाव नको म्हणून कुणबी मराठा लावून घेतले। कुणबी मराठा आज त्यांना प्रत्येकाला अडचण येते। मराठा केला तो ओपन मध्ये केला आणि आज ते छाती ठेवताना आम्ही कुणबी आहोत, पण पूर्वी केलेले काही जे काही हे आहेत नाही, आमच्या रायगड जिल्ह्यातले मी काही किस्से सांगतोय जे आमचे आजोबा आम्हाला सांगत, वडील सांगतायत की बाबा पूर्वी हे अशा पद्धतीने कुणबी म्हटलं का तो खालच्या दर्जाचा व्हायचा, तो शेतकरी, तो नांगरगटी, त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या काही नसायचा, पण लोक त्या टायमाला लाजत होते। पण आज तुम्हाला सांगतो आपला समाज आज जागृत झाला। आज समाजामध्ये आम्ही काम करतोय। मी पण काय एवढा मोठा व्यक्ती नाही आहे, पण समाजात गेले 5-10 वर्ष आम्ही ग्रामीण लेवलला गेले 25-30 वर्षापासून आमच्या माणगाव तालुक्यामध्ये काम करतोय। इंदापूर सारख्या भागामध्ये मी काम करत होतो आणि त्या तालुक्यात काम करत असताना मुंबई सारख्या संघामध्ये येण्याची संधी मिळाली आणि संधी मिळाल्या 5 वर्ष काम केलं आणि एवढं मोठं माझं भाग्य की या संघाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर दिली। जर तुम्ही काम केलं, जसं आग्रेताईंचं तुम्हाला सांगेन, जर तुम्ही काम केलं, आज त्यांनी संघामध्ये केलं, आज त्यांना संघामध्ये कार्यकारिणी सदस्य त्यांनी कुठं नाव दिलं नाही, संघाच्या कार्यकारिणी सांगितलं की महिला मंडळांना पहिला आग्रेताईंना घ्या। आज त्या संघाच्या त्यांचे आता नियुक्तीनं पत्र पण गेलं असेल आता की संघाच्या कार्यकारिणीला त्या महिला मंडळात आपण घेतलं। जर तुम्ही काम केलं, समाजाचं तुम्हाला हित जर कळलं की समाजात कुणाला काही 2 रुपये द्यायला 2 रुपये घ्यायला लागत नाहीये, आज सर्व पुढे उभं राहिलेलं आहे, पण आपल्या महिला पुढे येत नाहीये। आपल्या महिलांनी युवकांनी आणि ह्या सर्व युवतींनी पुढे यायला पाहिजे की समाजाचे काय प्रश्न असतील, समाजातील महिलांचे काय प्रश्न असतील, तुमच्यापर्यंत नसतं सुट्टीचं संघापर्यंत आणा। तुम्हाला काय जे काय हे लागेल तर संघ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी ठाम म्हणून राहू। आज आम्ही महिला मंडळासाठी एक वेगळी संस्था तयार केली। अग्रेताई असतील, गेले आता माधवरावने सांगितले, मागच्या महिला कोण काम करत होते मला माहिती नाही, कारण की माधवराव ह्या संघामध्ये
गेले 10-15 वर्ष काम करतायत, त्यामुळे त्यांना सर्व इतिहास माहिती आहे. कानारे साहेब काम करतात, त्यांना माहिती आहे. पण मी गेले जास्त ऍक्टिव्ह झाले 2 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे मला अजून तेवढे काही महिला आणि काही हे माहिती नसलं तरी सुद्धा तुम्ही संघाची हे लक्षात घेतलं पाहिजे. आज मुरुड सारख्या ठिकाणी आपली इमारत आहे, करोडांची इमारत आहे. आज तिथं भविष्यात जवळजवळ 100 मुलं तिथं शिकतील. म्हणजे आपण फक्त वसतिगृह बांधलाय. आपल्या ज्या समाजाच्या लोकांनी ती इमारत का उभी केली हे तुम्हाला सांगतो. कारण का तर जे ग्रामीण भागात मुलं येत आहेत त्यांना इथे शिक्षणासाठी राहायला जागा नाही आहे. उद्या डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं, आणखी आणि अनेक काही याच्यामध्ये जर आज जवळजवळ 20 मुलं इथं आहेत, फक्त 500 रुपये आपण घेतो एक मेंटेनन्स मध्ये त्यांचा. आता सांगितल्याप्रमाणे आज एवढ्या महिला सर्व आहेत, पहिल्यांदाच एवढ्या महिला मला बघायला मिळाल्या. तर तुम्ही सर्वांनी या संघामध्ये ऍक्टिव्ह व्हा, तालुक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हा आणि ह्या महिलांचे कार्यक्रम आणि तुम्हीही या संघाबरोबर काम करा. जसं युवक मंडळ करतोय तसं तुम्ही पण करा अशी विनंती करतो. आणि तुम्हाला मनापासून आता त्यांची व्यवस्था झाली. मॅडम आहेत इथे, कांबळे मॅडम आहेत, डोंगरकर मॅडम आहेत. कुणबी महिलामुळे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य वगैरे केलं. आणि त्याचप्रमाणे आता येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे जे पदाधिकारी बसलेले होते, विचार मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे माझ्या जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना सर्वप्रथम कालच्या जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. इथे ज्यावेळी मला मॅडमनी कॉल केला की मॅडम तुम्हाला यायचं आहे, आम्ही दोघी वैचारिक मैत्रिणी आहोत. मला त्यांना जराही नकार देता आला नाही. फक्त माझ्याकडनं एक वाक्य निघालं, मॅडम तुमच्याकडे खूप उशीर होतो. आणि खरंच, कारण आम्ही लांबून येतो, मी अंबरनाथवरून येते, पोचायला 9-10 वाजून जातात, कळतही नाही, म्हणून मी बोलले. परंतु जिथे विचार सावित्रीबाईंचे विचार पेरायचे आहेत तिथे आम्ही कधीही मागे हटत नाही. भले थोडेसे का होईना, पण त्यांचे ऋण फेडण्याचे आम्हाला योगदान देता येतं. आणि त्याचं एक त्यामधला दुवा म्हणजे दीपिका मॅडम झालेल्या आहेत. धन्यवाद मॅडम. मार्गदर्शन त्यापेक्षा हितगुज करूया, कारण महिला दिनानिमित्त समान मानव म्हणा स्त्रीला, असं कवी कुसुमाग्रज म्हणतात. परंतु मी म्हणते प्रथमतः मानव म्हणा, कारण मानव म्हणून स्त्रीला बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण समता बोलतो, परंतु खऱ्या अर्थाने समता आहे का स्त्री पुरुष समानतेमध्ये, हा जरा विचार करण्याचा प्रश्न आहे. मग असा विचार करत असताना मनात येतो तो स्त्रीवाद. कोणी म्हणतं स्त्रीमुक्तीवाद म्हणजे काय, तर मासिक पाळीविषयी निर्भीडपणे बोलणे, मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज नाकारणे, अपवित्रता नाकारणे. कोणी म्हणतं स्त्री पुरुष समानता मांडणे, कोणी म्हणतं मातृत्व नाकारणे. अशा वेगवेगळ्या चिठ्ठ्या आहेत. पण मला स्त्रीमुक्तीवाद म्हणजे काय याविषयी अतिशय विद्वान स्त्रियांचा इतिहास लाभलेला आहे. त्या इतिहासाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी हिंदू कोड बिल लिहिलं होतं. आपल्याला पहिल्यांदा हिंदू कोड वाचलंच नाही, कोणाला माहितीच नाही. त्या काळामध्ये पहिला हिंदू कोड बिल लिहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध पहिला मोर्चा काढला तो सुद्धा महिलांनीच. का? कारण घरातून सांगितलं होतं. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्या मोर्चाच्या महिलांच्या एका प्रतिनिधीला म्हणाले की बाई तू हा मोर्चा का काढलेला आहे, कशासाठी तू याच्या विरोधात अशी बोल. बघा एवढे छान छान शब्द देतात. संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला. काय म्हणतात? संस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला. का आपण संस्कृती जपत नाही. तो नवरा मनामध्ये असतो ना, त्याच्यासाठी